पनीर म्हटलं की बाहेरच्या पनीरची टेस्ट आवडतेच आणि जिभेवरती रेंगाळते. आणि मग मुलांना काही पनीरची भाजी म्हटलं की घरच्या पनीरपेक्षा बाहेरच्या पनीरची टेस्टही आवडते. तेलामध्ये लसूण छान असा तडतडू दिला. टेस्टी मसाला बनवायचा तर कांदा हलकासा ब्राऊन झालाच पाहिजे, तरच मसाला जो आहे त्या मसाल्याला चव छान येते. टोमॅटोशिवाय ग्रेव्ही बनणार नव्हती म्हणून भरपूर असा टोमॅटो घातला. इकडे मसाला छान असा बनतोय तोपर्यंत पनीर बनवून घेतले. आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे बरं का, कारण बाहेरच्या पनीरची चव मला तर आवडत नाही, त्यामुळे घरच्या पनीरशिवाय भाजी घरात बनत नाही. थंडगार झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं. कढईमध्ये भरपूर असं तेल घातलं, त्यामध्ये कांदा लसूण मसाला म्हणजे सांगलीकरांची चटणी. तेलात चटणी पडली की छान अशी तर्री येते आणि त्यातच हे वाटण जे होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलेलं छान असं परतून घ्यायचं. स्वयंपाकघरात असणारा मसाल्याचा डबा बाहेर काढला आणि त्यात असतील नसतील तेवढे मसाले घातले, कारण बाहेरचा मसाला कोणताच वापरायचा नव्हता. त्यामुळे धनेपूड, जिरेपूड, थोडीशी हळद, गरम मसाला यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली. याच मसाल्यात घरी बनवलेलं पनीर छान असं मिक्स करून घेतलं. 2 मिनिटासाठी छान असं मसाल्यात हे पनीर शिजू दिलं. वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी आणि खाण्यासाठी पनीर तयार झालं.